विख्यात तुझं जाण ब्रह्मयाचा सुतो नारद नाम दीक्षुतयाची चरणी नमन गा जिने गई मजित विलाची बळी तो संभाजी नारायण माळी काल जयची पुढे या छत्रपती जय जन कमल साष्टांग नमन करीत सोरम
करावी संतांचे ते पाय इनी साधती साधने तुटती बाबाची बंधने संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे विध देती ग्वाही इनी साधती साधने तुटती बाबाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ इनी साधती साधने तुटती बाबाची बंधने विठ्ठल पाय करावे संतांचे ते पाय इनी साधती साधने तुटती बाबाची बंधने संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही इनी साधती साधने तुटती बाबाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ इनी साधती साधने तुटती बाबाची बंधने मायोग घटी तरी विमरते कुंडलिकाय समागत प्रतिष्ठम तमानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग सच्चिदानंद रूपाय विश्वत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः पदारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विवेशयन्तं वटस्य पत्रस्य कुटीरयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्री कृष्ण गोविन्द हरे मुरारे विनाथ नारायण गोविंद दामोदर माधवेति श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी विनाथ नारायण वासुदेव मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्रीरामदूतं शरणं प्रपदे
वृंदावन को वास बरसाने की राजी इनके पद्म वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आना श्याम आना सुंदर श्याम हमारी प्रभु श्याम हमारे हरि बदल जाए तकदीर बदल जाए तेरा भी मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरा दम ये निकल जाए सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच में तकदीर बदल जाए मी जेवढे पण कार्यक्रम खानदेशात करतो त्या खानदेशामध्ये मी अगोदर देवी आलेली असून देवीचं स्वागत करतो आणि मग अभंगाकडे ऐका हरी अरथिन गाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून अरथिन गाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून प्राप्तीची उपाय करावी संतांचे ते उपाय ही साधती साधने तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्गुरु शांती ब्रह्म कैतन्य निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात तरी पण वक्ताचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली कुसुंबा नगरी आणि कुसुंबा नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने सगळ्यांचे परिचयाचे असणारे पहिल्याच वर्षी हरिभक्तीपरायण सुरेश मिठाराम चौधरी उर्फ फकीरचंद नाना यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. नानांच्या पश्चात म्हणजे त्यांच्या आधीच त्यांच्या पत्नी बनारस बाई सुरेश चौधरी यांना जाऊन आता 12-13 वर्ष पूर्ण झाले. कार्यक्रमाचे आयोजक आहेत श्री घनश्याम ज्ञानेश्वर गुजर सोनगीर, श्री विश्वेश प्रभाकांत पटेल येवला, श्री प्रल्हाद मिठाराम चौधरी यांचे भाऊ आहेत
दुसरे भाऊ अजून श्री प्रमोद मिठाराम चौधरी, पुतणे आहे प्रथमेश प्रमोद चौधरी, पांडुरंग हिरामन महाजन त्यांची मेहुणे, ज्ञानेश्वर साधू गुजर मेहुणे, श्री भरत नागिनदास महाजन त्यांचे मेहुणे आणि नातू त्यांचा यश घनश्याम गुजर. असं हे परिवार आहे. परिवारातून बाबांना जायला आता मला वाटतं 7-8 दिवस झालेले आहेत. दशक्रिया विधीचे कीर्तन तारीख खाली 13 दिवस झाले का? हा, 13 दिवसाचा आजचा 13व्याचा कार्यक्रम. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, पण आज मी ते सांगणार नाहीये. जाणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून नामचिंतन असतं. काय असतं, काही काही लोक मेल्याच्या नंतर जर आपल्याला शांती लाभली नाही तर आपण ब्राह्मणांकडे जातो आणि म्हणजे ब्राह्मण लोक तुम्हाला सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे. जाणाऱ्या व्यक्तीच्या नावाने जर नामचिंतन झालं तर ते तुम्हाला पितृदोष लागत नाही, हा तुमचा बेनिफिट असतो. म्हणून माणूस गेल्याच्या नंतर स्त्री अथवा पुरुष त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. आणि त्या युक्तीप्रमाणे तुम्ही नियमाचं पालन केलं. काही काही ठिकाणी ना मुलं असल्यावर कार्यक्रम होत नाही, तर इथं मुलं नाही आणि जावयांनी कार्यक्रम केला महाराज, याच्यापेक्षा अजून कोणता आनंद पाहिजे. मुलगा असल्यावर कीर्तन होत नाही आणि मुली आणि जावयांनी कीर्तन केले नाही का. म्हणून सांगतो, मुलगा नसला तरी जमतंय पण पोरगी असली पाहिजे. बरोबर आहे ना? गणत पोरेवालाच नाळ शेत पोरगाव पाहिजे, पोरगाव पाहिजे. गणत पोरेवा नानमा पुरीच ना गर्भपात टाका, पोटमा पुरी मारतात. आणि आता पोरे कंबर मला लात मारतो तर पश्चाताप करतात. आता कुठं सिरी की भाऊ आता उलटी वावर काय सरा सापडे येतोय शुद्धीदारीने. आता पश्चाताप शिवाय पर्याय नाही दादा. मुली आहे ना, दोन्ही हरी प्रकार देते म्हणून मुलगी असली पाहिजे दादा. आणि मुलगी जाईल म्हातारा बिन म्हातारी एवढा नशीब बनजवायची समजदार भेटेल तिकडे नाही तर मग बाकी ना असा मुलगी बाबा राहतात. तुला बाप मरेल मग मी खर्च करू का 5 बिघा तरी 2.5 बिघा आहे मग काय तसं काय नाही. हा, चांगली गोष्ट आहे. असे तर आमची सोनगिरकर दादा तर माझे एकदम जवळचे आहेत. काही निस्वार्थ सेवा असते काही काही लोकांची. त्यांनी मला फोन केला, म्हणले महाराज तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे, सासरे बुवा वारले, अगोदर सासूबाई गेले, मनात आहे आम्ही कार्यक्रम करणार आहोत. म्हणलं चांगली गोष्ट आहे. त्यांच्या अनुषंगाने तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, जे गायनाला साथ करतात, आमचे परिसराचं नाव महाराज, आपला खानदेशाची श्रीमंती म्हणावी लागेल, आमचे जिभाऊ निंबा महाराज, त्यांच्या बाजूला आमचे आमचे भरतजी महाराज, आमचे रवींद्रजी महाराज आहेत, सगळे आमचे भजनी मंडळ. आणि जे मृदंगाला साथ करतात ते आमचे दीपक बाबा. इकडे आमचे जो बंसी बजा रहे हैं वह भाई हमारे अरावत के महाराज जी. ते बंसी वाजवता आहेत ना, मला असं वाटतंय की भाई मेरे सामने कन्हैया बंसी बजा रहा है. ते वातावरण तयार करतात. इकडे आमचे पेटी मास्टर हातेलकर बाबा आहेत, जेणेकरी बाबा सर्व कार्यकारी महाराज मंडळी, साऊंड सिस्टीमचे मालक. साऊंड सिस्टीम चांगली आहे आणि हे सगळं उपलब्ध करून देणारे आमचे सगळे कीर्तनकारांचे लाडके असणारे आमची संजू नानाश्रींना एक कॉल केला की आमच्या सगळे प्रश्नांचं उत्तर भेटतं. फक्त सांगितले नाना इथला लागाव शेतच आपली कपाशी बेभान फुटायची, मजूर लागायची. नाना ते तुमले जिथला लागणार तिथला मजूर उभं करायचं. आम्ही मजूरच घेतो बा, परत इथला तुम्ही कपाशा येत आम्ही देवना नावी. तर परिस्थिती सेमच आहे. कीर्तनासाठी उपस्थित अजून आमचे आप्पा साहेब आहेत. आपल्या गावातील मला या गावात माझा मला वाटतं 3-4 कीर्तन असेल ना, 4 कीर्तन असेल. अजून माझे मोठे बंधू आमचे अशोक भाऊंते आहेत, आबासाहेब भागात नाही. मनात मत आवडते आम्ही हो महाराज. आजच विषय होता बरं का,
आजच विषय होता घरी, सगळे बसले होते, घरी चर्चा होती. म्हणतो मनच होताना काय आहे कीर्तन, काय 1 रुपया येत नाही, नारळ सुद्धा येत नाही. आणि त्याच ना पुढे म्हणतो आम्ही 41 वेळा शाळेत जातच नाही. पण सांगू का तुम्हाला, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे का. थोडक्यात जे तुमच्या नशिबात असेल ते भेटतं. आजचं कीर्तन आहे, तुमचं गाव काही इतकं छोटं नाही. मी माझं तिसरं 4थं कीर्तन आहे, 4थं कीर्तन आहे तुमच्या गावात. तुमच्या गावाची लोकसंख्या किती असेल? आप्पासाहेब कुठं बसले? समोर आहेत का? हा, लोकसंख्या किती असेल आप्पासाहेब आपली? 2000 बरोबर. 2000 लोकसंख्या. बाहेर गावतील कमीत कमी 100-150 लोक येईल होते ना. तुम्हाला गाव ना कितला तरी नाही सर. कमीत कमी 150 लोक येते बाहेर गावणार आहे फक्त, जास्त पण कमी नाही. तुम्हाला गावना लोक करी देव करी करी हा, एखादी वस्तू खावणार निघतात किती, एका पड्याला निघा तरी आत लावत नाही माणूस. तसं तुम्हाला गावाला असं पोटभर झाले नको कीर्तनी कीर्तनी, आता फक्त ते जिन्नान चिकनान पाहिजे. ऐकायला पडेल तसे चांगले. पण हा ऐकांसाठी पुण्याला साठा लागेल जीवन. इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो, वेड्या गबाड्याचे काम नाही. हा गोड प्रमाण घेतला तू का म्हणे येते पाहिजे जातीचे, वेड्या गबाड्याचे काम नाही. या इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो. थोडक्यात सांगू का, काही लोक ना घरून निघतात ना. चलो रवी किरण महाराजांचं कीर्तन आहे, आपल्याला महाराजांना बघायचंय, महाराजांना ऐकायचंय. निमित्त म्हणून रवी किरण महाराज आहे दादा. पण इथं येण्यासाठी तुमचा पुण्याचा साठा असेल तरच तुम्ही इथे येऊ शकता, अन्यथा ते शक्य नाही. बरोबर आहे की नाही? मी पेटा बांधली तू एक म्हातारा रस्त्यावर होता, म्हणतो बाबा चला ना कीर्तनले. म्हणे माता तुम्ही चला, मी उरूच म्हणे पूर्ण कीर्तन सरी म्हातारा दिख नाही मला कीर्तन. ज्या वेळा कीर्तन त्या वेळेला मुक्काम आम्ही करू. सकाळ मग ब्रश करत करत बाहेर नाही वटावर म्हातारा घर समोरच होता. म्हातारा बी तपकीर लावतो ना. म्हणता काय बाबा रात्री काही दिखणार नाही म्हणतो तुम्ही. हा म्हणे मला ते काय काय म्हणे ना तू झोपा, मी झोपिलो म्हणे. मरणा नाही काढतो हो ना तू झोपा, मग झोपी या भावना सोड ना तू झोपा, मग झोपी या. मन काय त्या गरम दुध्या म्हणत गावामध्ये तर ना तू झोपा, मग झोपी या. गरम दुध्याने ते काय पण आनंद महाराज तुमच्या गावामध्ये एवढा समाज जमलाय, बाहेर गावामध्ये का असेल ना. पण आपलं अपेक्षा आहे तेवढा समाज आहे नाही का. संतांनी कीर्तन केली, महाराज दगडासोबत संवाद साधला हो, झाडांसोबत संवाद साधून कीर्तन केले. कारण काय ना, लोक ऐकतात त्याच्यापेक्षा माझा जगाचा मालक ऐकतो असा भाव असला पाहिजे. म्हणजे नक्कीच भगवंता हजेरीला वाजवणारे महाराज भारी आहेत, म्हणणारे महाराज भारी आहेत, साऊंड सिस्टीम चांगली, तुम्ही ऐकणारे श्रोते पण चांगले हो. आलेल्या सगळ्या श्रोत्यागणांमध्ये जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असते त्यांच्या चरणाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल अभंग आहे नाथबाबांचा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. नाथबाबांचं चरित्र सांगायचं मला आवडतं, कारण ते आहे तेवढं गोड. संतांचं चरित्र म्हणल्यावर काही विषय तर मला 100 ऐकल्याच्या नंतर मन भरत नाही. नाथबाबांचा अभंग, ज्या नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं त्या नाथबाबांचं चिंतन ऐका ना. नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा सगळ्याच लोकांना पोचत असेल का? फॉर एक्झाम्पल सांगेल तुम्हाला, तुमच्या गावामध्ये एखादा सरपंच बिनविरोध केला, सरपंच बिनविरोध पण त्याला गावचा म्हणत का? सरपंच सांगा टाइम बिनविरोध आहे, पण फक्त त्याची माहिती काना कोपऱ्यात जाईन बसले फक्त शाळा चालत माझे पटे नाही रे, पण मला ऐकलं पण माझं नाही, चालतच नाही तो.
म्हणजे सरपंच सांगा त्याने बिनविरोधी, पण तरी त्यांना गावात विरोधक शेत असच. बरोबर आहे ना? तुम्ही बिनविरोध करता, सांगताना बिनविरोधात, पण त्याचे सुद्धा कोणीतरी विरोधक आहे. त्याप्रमाणे नाथ बाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं, ते सगळ्या लोकांना पचत असेल का? अजिबात नाही. काही काही लोकांच्या पोटात दुखत होतं. नाथ बाबा खरंच एवढे शांत आहेत का? एकानं परीक्षा घेतली, काय केलं? नाथ बाबांच्या अंगावर थुंकला एवढा. किती वेळेस थुंकला हो दादा? 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर माझ्या नाथ बाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. किती नम्रता, किती शांती आहे नाथ बाबांच्या अंगी. वरती सुद्धा नाही बघितलं. महाराज 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर नाथ बाबा जायचे, स्नान करून यायचे, येऊन अंगावर थुंकायचा, पुन्हा जायचे, स्नान करून यायचे. असं घडलं 108 वेळेस. माझ्या नाथ बाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं थुंकणार व्यक्ती कोण असेल. ते येऊनाला लाज वाटली आणि तो येऊन नाथ बाबांचे पाय धरतो. नाथ बाबांना सांगतो किती शांती हो तुमच्या अंगी. 108 वेळेस का बाबा? 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा नाही बघितलं, किती शांती आहे. आणि सांगू का तुम्हाला, ज्या माणसानं शांतता ठेवली, मनात शांती धारण केली, नम्र झाला होता त्याने. तुमच्या अंगी जर नम्रता असेल ना, नम्रता ज्यानं धारण केली त्याच्या भक्ताचा खूप नजदीक असतो, खूप जवळ असतो. पण नम्रता धारण करता आली पाहिजे. आणि नम्रता धारण केल्याचा फायदा काय होतो ते पण सांगतो. आणि उग्रमी करणारच नुकसान काय होते ते सांगतो. काही काही इथला नम्र राहतस ना, गहू सारखा राहतो जीव नानाश्री. काही काही एवढे नम्र असतात गव्हासारखे. तुम्ही पण सांगा किती नम्र आहे महाराज. ऐका, गहू जर कापणीवर असेल आणि जवळच्या नातेवाईकांकडे काहीतरी कार्यक्रम असेल, काही फंक्शन असेल, तुम्ही जर चालला गेलात आणि 8 दिवसाच्या नंतर आलात आणि गहू कापायच्या, गहू पडीन तिथं, उंबी सकट पडीन. उंबीच म्हणतात तुमच्याकडे गहू. हा, पडीन तर उंबी सकट, लोण सकट पडीन. बरोबर आहे ना? नम्र आहे तो उंबी माय खाली अंग टाकत नाही. मग म्हणे माय जर कुरडाई बनवणी राहिली ते त्या पहिले पाणी माबी झाडस. कितला दिवस? 4 दिवस. बरोबर आहे ना? हो. त्यांनी नम्रता आहे म्हणशील त्या 4 दिन लगून आनंद वाढस मन माय. त्याने आंघोळ घालायची काही 1 दिवस वाटी काढस आणि त्याची पुन्हा पाणी मा टाकस. हो, चांगला पांढरा शुभ्र कुरडा यायला पाहिजे. त्यांसाठी काही काही मावल्या त्या ते बरफ टाक देते सांगू. तुम्हाला समजेल ना म्हणणं. एवढी नम्रता आहे महाराज. मग ऐका ना, बरफ टाकीशने कुरडाई बनावस मन मागे एवढी पांढर शुभ्र कुरडाई तेल तळांड्याने सुद्धा तेल माता येस. दोन्ही नम्रता आहे. दोन नम्र म्हणून त्याचा फायदा एवढा आहे. 4 दिन आंघोळवस, वाटेवर ते चिटणी पुन्हा आंघोळवस, अंताने सुद्धा व्यवस्थित तेल माता यावस. नम्रताना फायदा असेल. पण काही काही उग्रमी जात नाही. मग काही काही उग्र राहतात, त्याचे नुकसान काय राहस. उडीत तोडणीवर येत समजा, उडीद तोडणीवर येते वेळी मरी घ्या दशक्रिया विधी लोक तसंच थांबलंय. 10 दिवसात फिरी शिंगणात उडीद आकाच आपला असता. हा, तो तडतड आण टाकतेस. कोण असा गणज उडीने जात ना राहतात उजरा, तर तळातळ आण टाकते तस उडीद. मग त्यातले जर मन माय गरज आहे त्याच्या कसं पाणी मा 2-4 दिन बी झाडस का पाणी मा टाका पाय असेल तू दर्शन तू काय आंदोलन आहे नाही. कोण बोलत राहत नाही. उग्रत ना आलं होतो बाबा. पाणी मा टाका त्याला बाहेर शेल गाड्या तू काय आंदोलन लायक नाही रे. बरं तेवढा वर थांबत नाही त्या डाबा टाकत तू काय ना काल की मन मा गोळ्या करत चक्कीवर राहायचा चक्कीवर सांग बघूया बैली काढ. पण काही काही इथला उग्रा राहतस ना, दाय करायला जास्त मन माय तरी सुद्धा काही काही उग्रा काही पाठ सोडतात नाही. बरोबर आहे ना? काही काही उग्रा तरी काही पाठ सोडतात नाही. मग मन माय बी चक्कीवर भरोसा नाही राहत. गड शेतात गाव गावास तू काही पाठ सोडत ना तू ठेस मापडी जरा सागर गडी लावलास मन माय. आणि मन चक्कीवाला सांगत भाऊ इतर दळण दळत ना त्यापेक्षा चांगलं कशी शिंदळ रे भाऊ. चक्कीवाला आणि दळी दे नका दळण मन माय घर येस. गहून पीठ असेल, बाजरीनं पीठ असेल, ज्वारनं पीठ असेल, पाणी टाकतात मळायचं 1-अर्धा मिनिटं 2 मिनिटं मा. बरोबर आहे ना? उडीदनं पीठ लगेच मळावस का उग्रत ना ते मन माय मळार पडस ना तरी सुद्धा ते अशी वाकडं तिकडेच बसते. मग मन माहिती अंदाज सापडे त्याचा उग्रा काय असा शिकवणे. मग गडी म्हणा 4 अंगा बरोबर नाही अंगा मग कशा खूप चालू 4 अंगा बरोबर गडी मग कुठंच मग
तरी सुद्धा काही उग्र त्यांना उग्रपणा सोडतच नाही. मग मनमाय शेवटला सांगत अहो याला इथं शिकाड याला कुठं तरी बी टाळ्या बसू देत नाही. मग शेवटला त्या कारण त्याने त्या जोडा काही फाशी लाईन मला शिवगाव केंद्र असं उग्र मरण बी आलं. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत होतं. एका येऊनानं तुंकलं बरं माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. महाराज काय केलं माहितीये का? हे पण अंगावरही तुंकला प्रसाद देऊन मुक्त केलं. अंगाला तुटणारे येवणाला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केलं माझ्या नाथबाबांनी. म्हणून माझ्या नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. गावातल्या लोकांनी मीटिंग भरवली. अरे आपल्या गावातला एकच डायरेक्ट शांती ब्रह्मपद प्राप्त झालं. बाकीच्या लोकांच्या पुन्हा पोटात दुखायला लागलं. गावात मीटिंग बसवली. काहीतरी करा ना. याला खरंच राग येत नाही का? परीक्षा घ्यायची. एकाने ठरवलं म्हणजे बिडा मी उचलतो मी हे पण पूर्ण ठरवतो. नाथबाबांना राग आलाच पाहिजे म्हणला. आता नाथबाबांना राग आला पाहिजे म्हणून एकानं परीक्षा घेतली. पायात चप्पल सकट घरात शिरला. पायात चप्पल सकट घरात शिरला की नाथबाबांना कधी राग येतोय म्हणून नाथबाबांनी बघितलं. यो भाऊ पायात चप्पल सकट घरात शिरला. आसनावर जाऊन बसला. नाथबाबांनी बघितलं पण नाथबाबा रागच करत नाही. नाथबाबांनी उलट का त्यांच्या पत्नीला आवाज दिला. पण नाथबाबांनी महाराज मंडळी कोणी बोलू नका बरं का. नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं महाराज? हा नाथबाबांच्या पत्नीचं नाव काय होतं? कोण जाणलं? आणि आम्हाला माहिती राहतं तू कसा बोलावतो. तुमले नाथबाबां पत्नी नाव माहित राहा नाही. तुमले तुकोबारायण बायको नाव माहित राहा आणि तुमले ते माहित राहा. बोले ती कितलं पुण्य कमावू शकते ना ग्रंथ वाची. संतांची नावं संतांच्या पत्नीचं नाव संतांची लेकरांची नावं तरी कमीत कमी आपल्या हिंदू लोकांना माहिती पाहिजे नाही का? आपले ते आपले नको तर कुठाना करा सवय जपनामा वटावर असते. तू काय काम करावं वटावर तू सुद्धा काढावू शकत नाही. पण नको त्या कुठाना करा सवय राहतो का बाईसले बहिणीवर तुम्ही चांगले त्या बायाने करते सोडतो. मला तर तुम्ही जे कीर्तन करत ना पुढे कथाला सांगत आले काय सांगत नाही. कारण आधी कोणी 70% रक्कम मागतेच. नाथबाबांच्या पत्नीचं नाव होतं गिरजाई. पत्नीला सांगितलं गिरजे आपल्याकडे मोठ्या लेकरू आल्या काहीतरी स्वयंपाक लाव. कारण आपला धर्म आपल्याला शिकवतो अतिथी देवो भव. आपला धर्म आपल्याला काय शिकवतो? अतिथी देवो भव. आपल्याकडे आलेला अतिथी असेल ना त्याला जर जेवणाच्या वेळेस आला असेल त्याला जेवण विचारा. जर चहाच्या वेळेस आला असेल त्याला चहा विचारा. हे सगळं तुमच्याकडे जर नसेल सुविधा कमीत कमी फुकटाचं पाणी तरी विचारा नाही का? कारण आपला धर्म आपल्याला शिकवतो अतिथी देवो भव नाही का? बरोबर आहे ना? जमलं तर हे सगळं करा. नाही जमलं तर कमीत कमी पाणी पाजा. आणि नाहीच पाणी पाजू पाणी बी पाजू नका पण इज्जत तरी घेऊ नका. काही असा भिकारी भीक मागतास ना बाकीले देणं नाही राहत पण बोलाने आहोत केलं तर काय कापात ती चार होती तू भीक मागता देणं नाही ना मग वायबार बोलीस नाही अपमान नाही करू. बरोबर आहे की पण नको ते किडा सवय पड जातात काही पैसे. अतिथी देवो भव. पण अतिथी सुद्धा कसाच पाहिजे बरची बाबा. अतिथी सुद्धा कसा पाहिजे कसा? जुना लोकेशनी म्हणे पहिल्या दिन ना पाहुणा दुसरा दिन ना पै तिसरा दिन जर राहिली तू लाच कधी गेली काहीतरी कामे गरजे होत्या का? मग देशात वैद्य आयुर्वेदिक औषध भेटतात म्हणे 2-4 दिन राहिला वांधा नाही. दवाखाना मग कोणी ऍडमिट होता पहिला याला दूर पडत म्हणे जोडे गावशा म्हणे राहिल्या ते बी वांधा नाही. कोणी करणारच नाही म्हणे ना रे 8-10 दिन राहिल्या म्हणे ठीक आहे. पण काही कुशाल बेगा बोलले तर निघी येत म्हणे का कथा काय म्हणे आता कपाशा उलगी घ्या मग गडबडा ते चित नाही लागला तर 8-10 दिन तरी वेळ भेट येऊ म्हणा पाहतो. 8-10 दिन का तुला ग्रंथ वाचावू शकता जोडे राहायची. अतिथी सुद्धा समजदार असला पाहिजे. बोलू नका. अतिथी सुद्धा समजदार असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? एक पाहुणा घ्या
पहिला दिन, दुसरा दिन, तिसरा दिन, 4 दिन, 5 दिन वगैरे. बाई म्हणे आहो जात नाही. नवरा म्हणे काय उपाय काढली म्हणे घरमा, काय उपाय काय काढली म्हणे घरमा, अहो कवळ जाईल. माणूस म्हणे मी कसं काय सांगू त्या जाय असं. बोलू नका रे गो, हो बाप्पा बोलू नका रे गो, बोलू नका रे. अरे कपिराय ना कपू द्या रे, गोळ्यांना गंधा होऊ द्या रे गो, दोन्ही पाहिजे नका नांगोळ घाला रे. 3 दिन, 4 दिन, 5 दिन वगैरे. बाई म्हणे अहो कवळ जाईल. माणूस म्हणे मी कसं काय सांगू त्या जाय म्हणे. बाई म्हणे या काळात बरं नाही ते बरेल कर मग तातीभूत जाईल म्हणे. तू काय टेन्शन घेऊ नको, याला आज बरोबर पहिले घालतो म्हणे आपण. मग माणूसने बाईला सांगा म्हणे पाय तू असा जाणार नाही आणि आपले कोणी काय सांगा चालणार नाही का तुम्ही घे जाय असं. मग मला पद्धत मग करत तू फक्त म्हणा आहेत म्हणे काय किचन रूम गादी टाकी ठेव आणि गादी टाकायने का 2-5 मिनिटं मग तुला मांडा उपट म्हणे. बाईने किचन रूम मस्त गादी टाकली नाही घडी घडी आणि भांडा सांगा जोर जोर मग भांडा उकरायला लागली बाई. अहो पाहुणा जोडे बसेल हवाल ना, पाहुणा जोडे ते मुठीच नाही घ्या काठी लई घ्या काय गादीले सपासप मार, गादीवर काठी मारे आणि बाई कथाना कोपरा को काय ओ माय नकाना मी मरी जाऊ ना, ओ माय नकाना मी मरी जाऊ ना. पाहुणाने अंदाज दिकली ना आपल्यामुळे दांगडो घुसणार. पाहुणा पैया माणूस उन्हावर मध्ये कस म्हणे पाहुणा पैया. बाई म्हणे दे कसं डोकं म्हणे आपलं म्हणे काय जाय तू खोटं खोटं मारा पण पाहुणा पैया म्हणे. हा ना माई म्हणे तुम्ही खोटं खोटं मारा पण मी कसं खोटं खोटं करणं म्हणे. पाहुणा सांगा वाटेल दुखीने सांगे मी कसं खोटं खोटं जायला ना नाटक कर म्हणे. अविद्याने चालेल पाहुणा काय पाहुणा कसा पाहिजे, पहिला दिन ना पाहुणा, दुसरा दिन ना पाहिजे, बर तिसरा दिन निघायचा पाहिजे. नारळाला सांगतात पत्नीला अतिथी देव भाऊ म्हणले काही कर स्वयंपाक लाव आणि पत्नी सुद्धा तेवढी समजदार होती बरं का. तुम्हाला सांगतो माय हो काका बाबा तरुण भाऊ तुम्हाला सांगतो माणसाने कितीही वाजा वाजवला, कितीही वाजा वाजवला पण बायको शिवाय माणूसनी इज्जत नाही. काय मत आहे तुम्हाला, काय मत आहे तुम्ही कितला काय अभावपणा करतात नाही. काही काही दिवशी येणार असं कुठे होय ना का कुसुम मालत की राम राम करत ऐक रे आपा बायको शिवाय शांत नाही. हा तुम्ही कितला काय वाजा वाजतात नाही, बाई शिवाय माणूस शांत नाही. बाई जर कधी समजदार आहे ना या भजनी मंडळाला महाराज मंडळीचं भेटी घ्या जीवो भजनी मंडळाला जर भेटी घ्यात ना गरमाचं वजन राहणार माणूस चोट नाही फोन करायचं आहे. मग त्या महाराज भेटी घ्या कीर्तन लिहायचे त्या चहा पाणी लई बरं का जातात बाईने चहा तयार पाहिजे पाणी ना ग्लास हात मागला की चहा दिदी आणि वैष्णवी बाईने विचारली ना महाराज काय नाश्ता बिष्टा बनवू का, त्या माणूसला 50 ठिकाणी नाव निघस बरोबर आहे की नाही. चहा ठेवणारी नाही माय, पाणी पाजणारी नाही माय, नाश्ता बनाय देऊ का विचारणारी सुद्धा हाय माळशी, पण नाव कोणा निघाय ना आपलं. जर कधी बाई समजदार राहिली तर आपली इज्जत वाढस. आमची चहा भाजी म्हणजे आम्ही 100 ठिकाणी नाव काढतात पण एखादा दादाने जर चौक माहीत फोन करा नाही तर रवी किरण महाराज ते निंबा आभार त्या निंबाबाजी बोलते समजून आणा त्या आता बहिणी म्हणलं बाबा चहा टी दे ना बाईंचा ताई फोन मा सांगू कोणता करत आलेला आहे ना तू आतो समजिले यांगर अख्खा पुंदा माते रे बाई समाजात असली की माणसाची इज्जत वाढते. बायको समजदार तर माणसाची इज्जत वाढते. काही काही ऐकत नाही मी विनोद मध्ये सांगतात पण मला विनोद वजा करत जा तेव्हा चांगलं मटेरियल देत जा. एक माणूस 150 ना बघतो म्हणे तुनामुळे काही इज्जत सांगत म्हणे अख्खं गाव मला राम राम करस म्हणे देखा मी तुम्ही इज्जत वाढायला ऐकली नाही 150 नव्हता ना बाई म्हणे मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही तो म्हणे मला छानपणा शिका नको पड गाव म्हणा ऐकस म्हणे परीक्षा देवानी का वळी जाऊ दे म्हणे. नेमका आमदारकीने निवड होती जीव आमदारकीने निवड होती हा प्रचार करायचा आमदारांना असं मस्त स्टेज बीज नाही का माईकवर बोलायचा आमच्या आमदारांना निवडून द्या तुम्हाला घरकुल मंजूर करून देईल तुम्हाला सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवून देईल कोणाला विहीर नसेल तर विहीर मंजूर करून देईल पुरा वजन भाषण दिल यांचा बाईने 10-12 वरीस ना पुरा होता त्या म्हणे जाईल बघ तुम्ही पप्पा करायले म्हणे तुम्ही पप्पा सांग मन मम्मी का पुरण वाटायला बघा हा जोरात भाषण दिल्यांचा तुम्हाला काय पाहिजे सगळी सुविधा उपलब्ध करून देईल गावात सगळं वातावरण चेंज करून टाकेल तुम्हाला मंदिर बांधून देईल पुऱ्या म्हणे पप्पा म्हणे काय म्हणे मन म्हणे पुरण वाटायला बोलावं या वया मग आमचा आले
मन नाही तुला वाटायला बोलावं म्हणे याला काही सुधरे नाही ना या बिपी होईल अवघ्या स्टेजवर ते उतरणं जाईल ना बाई घरात घुशी राहायचा ज्या लोकांचा बायकाने त्याच दांगोजा पाहिजे आणि लोकांचं कामच राहते चेटार देवाना नाम शेकार बाकी बाकी पडता पाहिजे जर गरीबांनी कोणा दांगोला नाही एखादा सांग जाऊ देणार नाही काय लढाय करणार मिठा राहणार जो वडिलांना त्याने सांग आपण तुम्ही घर जाऊ तुमले बोलता का मदन दाखवत म्हणजे उद्या उदाहरणा तरी उद्या आम्हाला डोळ्याखाली ताट फेकू द्यावी बाकी बाईच मागे राहते दर्शन साधन बांधव बसले ना बाकीच्या बाया 4 महिन्याचा पण उलट मार देते आपण लटकायला पाहिजे बस स्वभाव त्याने औषध नाही का हो बाईने राड्याला पुऱ्याले म्हणे तुम आपले बलाले पुरण वाटाल गलाव म्हणजे माणूस गया म्हणे तुला आत्ताच आहे का मी एवढा लोकेच मग कीर्तन करायचं भाषण करायचं म्हणे तुम्हाला पुरण वाटाल गलाव म्हणे हा मी सांगतो ना मीटर होती इज्जत वाढाव सुधी आणि मीटर होती इज्जत घटाव सुधी अरे पण ही काही राखी गे लोके तार माऊ भाषेत म्हणे बाई म्हणे पण तुमले मान्य आहे ना मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही गोठा मान्यशी तू सांगशी तसं फक्त आता इज्जत राखी दे म्हणे अहो बाई बाहेर मी लोकेश म्हणे तुमले काय वाटतं मी मना माणूस पुरण वाटाल गलाव का तसं काहीच नाही शे मना माणूस आमदारना प्रचार कराय ना आणि मना नवराना सभा इथला लोके बसे असेल मग तुमले खाली आकाश काय झाडा ना तुम्हाला गोड तोंड करते मी पुरण वाटी केले मन माणूस सांगा पुरण वाटी दे राखली का विकली बाई समजदार असते ना बायको समजदार असली की सगळं जमतंय आणि ते बी सांगत बरं का थोडी गोटोर वादविवाद बी करू नये आणि मायना जर एका शब्दात बोलले तुम्ही समाज आणि यात बोलले तुम्ही समाज पांढर पांढर टोका असत घरमा थोडंफार 19-20 बसत पण समजदारी ठेव बरोबर आहे की असं कोणतं घर आहे बरं की ज्या घरमा काम करण्याची भाऊ असं कोणतं घर वर बोट करा आम्हा घरमा आम्ही लढाई करत नाही नवरा बायको वर बोट तरी काढावर सापडते बहिणी तुम्ही लबाड बोलून नका आणि म्हणलं बाजावजी राग 2 परिवार समोरासमोर राहिला दोघं परिवारांच्या वागण्यामध्ये फरक होता इकडला परिवार दोन्ही नवरा बायको कायम असत राहे आणि आता परिवार नवरा बायको रोज सकाळ संध्याकाळी लढाई करे ज्यांना घर मध्ये आंघोळ होता त्यांनी तथा घरले रोज ते घेतो काय वाटत असेल बायको सांगे मी हसत राहा बायको बी हसत राहा आणि आपलं कुठे चुकायला ना म्हणून बायको रोज आंघोळ करत म्हणे माणसं एक दिवस त्या समोरला पावले बोलायले ना बाबा आता आहे म्हणे काय तो असा बायको सांगे कसं काय वागच म्हणे तुम्ही बायको ते गरीब खुश राहतो तुम्ही गैरा खुश राहतो मी तर चांगला वागायला प्रयत्न करत तरी मन घर मध्ये आंघोळ खुशच म्हणे तो म्हणे भाऊ तू घर मध्ये तांदूळ तो पण घरमा विषय म्हणे पण मी जगाने पद्धत बदलाय टाकायची म्हणे कसं काय आमना घर मध्ये लढाई होत ना म्हणे मन बायको राहता राहता लाट उडी ठेवतच म्हणे लागी घेते मी असंच नाही लागत मी असंच पण तांदूळ आमना बी घरमा सांगायचं तात्पर्य भांडणांशिवाय घर नाही पण समजदारी असणं गरजेचं आहे नाही का कोणीतरी समजदारी घेतली पाहिजे नायकाबाने पत्नीला सांगितलं स्वयंपाक कर आणि या पाहुण्याला जीव घालूया आता ताट वगैरे तयार आहे आसन टाकलेलं बसायला पण जो अतिथी आलेला होता त्याचं येण्याचं कारण असं होतं की नाथबाबांना राग आला पाहिजे पण नाथबाबांना राग येत नाही आता नाथबाबांनी म्हणतं का पत्नीला स्वयंपाक लावायला लावला आता स्वयंपाक तयार आपल्या जेवणाला बसवतात जर मी असा घरी गेलो तर लोक म्हणतील तू तर मोठा की मध्ये विडा उचलला होता भयान मोठा की जवळ येते बतावा आवाज येतो येते आणि लोक बोलायला हे करतच का तुम्ही लोक काही थोडं 19-20 हो जाते बता मोठा क्या केलं रविकिरण महाराज गेले तू बोंब काही पडली नाही हा लोक बोलायला काय करतात नाही बाहेर जाऊन उत्तर काय द्यायचं लोकांना म्हणून त्या माणसाच्या लक्षात आलं काही पासेल असं काहीतरी करावं लागेल की नाथबाबांना राग आला पाहिजे आता नाथबाबा जेवणाला बसले तो अतिथी आलेला तो पण जेवणाला बसलेला आणि गिरजाई जेव वाढत होती गिरजाई जेव वाढत होती त्या पाहुण्याच्या लक्षात आलं की गिरजाईच्या आता पाठीवर जाऊन बसायचं म्हणजे नाथबाबांना राग येईल जेवण करता करता उठला गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला आता मला सांगा ना आपल्या पत्नीच्या पाठीवर कोणीतरी परका व्यक्ती जेवताना आपल्या बायकोले पाठवर बसणार कस काय वातावरण राहील घरात आपला जर पाहुणा होता आणि तो पाहुणा जेवणले बसेल जेवता जेवता उठणार आपली बायको पाठवर बसेल घ्या कस काय वातावरण राहील तुम्हाला लग्न जायचे ना तुम्ही आता सासू सारखा देखील राहणार मला असं वाटणार मी का मठवर कीर्तन करायला नको तुझे लगीन समजत होईल ना आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आणि अतिथी जेवणाला बसलाय आपल्या बायकोच्या पाठीवर तो बसतोय कसं वातावरण असेल प्रत्येकाच्या घराचं महाराज
बायकोट पाठवत बसतात आपण एक बुकामा मुका कर देतो हा. पण माझ्या नाथबाबांनी राग नाही केला. पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्या लेकरूच्या पाठीवर बसल्या पळू देऊ नकोस नाही तर लागल म्हणले त्याला. मराठी माय तर तेवढी शांत होती. त्या मायला सांगितलं स्वामी धनी हो काळजी करू नका, काळजी करू नका. लहान लहान लेकर वागवायची सवय आहे म्हणजे मला. किती विचार गोड होते, किती शांती होते. नाथबाबा शांत होते ना त्याच्या मागे पत्नीचा सुद्धा तेवढा सपोर्ट होता. म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाला ऐका. आणि ते शांती ब्रह्म नाथबाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवनाला सांगताय जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल. भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर पर्याय संतांच्या पैलोटांना घालावं लागेल. पण संतांच्या पैलोटांना घालायचं. पण संत भेटणं एवढं सोपं आहे का. आणि जर का माझ्यासारख्या पांढऱ्या कपड्यांमध्ये राहणाऱ्याला जर तुम्ही संत म्हणत असाल तर साफ चुकीचा. कारण पांढऱ्या कपड्यांमध्ये राहणारे सगळे संत असतील अजिबात काही काही दिसायला असतात, दिसायला दिसतात पण ते ओरिजिनल नसतात. बरोबर आहे ना. काही काही दिसतात. मला वाटतं आमचे संत गोड सांगतात हो एका ठिकाणी ना तुकोबाने सांगतात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जाईल. तुळशीदासजी अजून मला वाटतं 9 प्रकार सांगतात. त्याच्यातला एक प्रकार आहे बगडा. दिसायला कसा दिसतो पांढरा शुभ्र दिसतो. बगडा कसा असतो पांढरा शुभ्र दिसतो. पण तो उभा सुद्धा पाण्यामध्ये राहतो तेव्हा एका पायावर उभा राहतो एक पाय वरती करून. बरोबर आहे ना माया. एका पायावर उभा राहतो. पण त्या पाण्यात ते कीटक असतात ना, ते मासे असतात ना, त्यांना असं वाटतं की एका पायावर उभा आहे म्हणजे नक्कीच मोठा संत हरिद्वारचा साधू असेल. कारण दिसायला पांढरा शुभ्र आहे ना. ते कीटक ते मासे शांत झाले येणार. मला प्रत्येक कीर्तन सांगा पडायची काका या बहिणीचे सांगा बहिणी म्हणजे असले ना दाखवत पण कीर्तन मला यायचं कीर्तन बोलवण्यास घर त्यांनी शिकायला असे तुम्हाला म्हटलं खेळशे बरं ते पुढे तुम्ही जसं वयन लावू शकता तसंच वयन लागेल. त्याच ना हातमा टीव्ही नाही मग कमी द्यायचा तुम्ही. हा आज काय मी काही नवीन नाही शाळे नाही का म्हणत का होई जायचं चौथे तिथे म्हणल्यावर येतलाच नाही इकडे. आज ना कीर्तन करा म्हणशील आज मला काही कोणाला तुम्हाला भाऊ तुम्हाला पोऱ्या समजीश नाही ऐका. याच ना हात मारी मोठी देतच ना याच गंदी सवय पडी चालली. तिथे असते सिरियल पटणी ते बरं नाही बटन दाबून चॅनल बदलाय टाकत असते. हा आणि ते मधनं जाहिराती गंद्या पडत जाहिराती टाकतात ना त्या टीव्हीवर. पायपोलीसने माफी मागीन बोलवाय ना तुमले ते उघड्या नागड्या जाहिराती दकान सवय पडत असणार त्यासले त्याने असा टाकल दुखेल गोवा पडतात मी त्यांना चिकन लागत सवय गंदी पडली त्यासले गंधाच्या तेव्हा टाका. कोणीतरी शान माणूस बसा तू करा कान पडा जोड करायला तुम्ही गावात तरी काय ना मग ते आता तसं बी जायचे पहिले जर कोरेच ना थोडा बी चुकात ना मायबाप शाळामध्ये सांगितलं गुरुजी आज चांगला कंटाळा बरं का 2-4 कानपड्यामध्ये वांदाने आज सांगितलं मायबाप आता पुढे करतात ना मम्मी ती टीचर ना रागवत होती माय लगेच जाईन घरात का बोलतात तुम्ही माझ्या पोराला तसा माहितला आरवार घेत नाही या रामाला त्या कामा बट्टा मुलगे बाबा सापडत नाही खान तुम्ही चांगला ठेवा बहिणी आहे ते तुम्हाला संध्याकाळ नाही ना संध्याकाळी नाही म्हणा काय नाही हात पाय भेटेल की राहणार डोकं दुखी राहणार खिचडी टाकली आई ना पण तू खिचडी बंद करली हो म्हणची दोन काढली अर्ध्या वर्षी का बा कशी गावात जाय माहिती काय खिचडी टाक देऊ का काय त्या पोरले कसं काय हे कसले आते पण गयामा माळा झाला बहिणेश्वर तुम्ही बी गयामा माळा झाला कीर्तन मग बट खोटच माहित ना महाराज ना महाराज काय लहान सांगा तेच पटत नाही आहे सांगसून मी तुमले ते पुढे ते सोडत नाही बगडा दिसायला पांढरा शुभ्रा एका पायावर उभा राहतो
चालू असेल ते कीटक त्या पांढऱ्या शुभ्र बगड्यावर विश्वास करतात, हा आपलं नुकसान करणार नाही आणि त्या बगड्याच्या अवतीभोवती ते चरायला लागतात ते कीटक मासे. आणि मग बगडा संधी साधस जो उचलेल पायवर राहणार तो बरोबर मासा लोकांवरती देईल आणि टाईमवर काही दिसायला पांढरा शुभ्र पण नीतीबद्दल चांगली नाहीये म्हणून त्याला साधू म्हणायचं का? अजिबात नाही. त्याला संत म्हणायचं का? अजिबात नाही. पाणी बी पाजू नका पण इज्जत तरी घेऊ नका. काही काही असा भिकारी भीक मागतास ना बाकीले देणं नाही राहत पण बोलाने आहोत केलं तर काय का पाती चार होती तू भीक मागला देणं नाही ना मग वायबार बोलीस नाही अपमान नाही करू बरोबर आहे की पण नको ते किडापाडांचं सवय पड जातात काही काही अतिथी देव भाऊ कोण अतिथी सुद्धा कसाच पाहिजे रवी बाबा अतिथी सुद्धा कसा पाहिजे कसा जुना लोकेशनी म्हणे पहिल्या दिन ना पाहुणा दुसरा दिन ना पै तिसरा दिन जर राही तू लास्ट कधी गेली काहीतरी कामे गरजे होत्या का मग देशात वैद्य आयुर्वेदिक औषध भेटतात म्हणजे 2-4 दिन राहिला वांधा नाही. दवाखाना मग कोणी ऍडमिट होता पहिला याला दूर पडत म्हणे जोडे गावशे म्हणे राहिल्या ते बी वांधा नाही. कोणी करणारच नाही शे म्हणे ना रे 8-10 दिन राहिल्या म्हणे ठीक आहे पण काही काही कुशल देहाला बोलले तर निघी येत एकले म्हणे खाओ कथा काय म्हणे आता कपाशी भाषा उलगी घ्या मग घर बटा ते चित नाही लागला तर 8-10 दिन तरी वेळ भेट येऊ म्हणा पाहतो 8-10 दिन काय काय ग्रंथ वाचावू शकत हे लाईन जोडे राहायची. अतिथी सुद्धा समजदार असला पाहिजे बोलू नका अतिथी सुद्धा समजदार असला पाहिजे बरोबर आहे की नाही. एक पाहुणा घ्या पहिला दिन दुसरा दिन तिसरा दिन 4 दिन 5 दिन वगैरे बाई मध्ये आवडत जात नाही नवरा म्हणे काय उपाय काढली म्हणे घरमा आई उपाय काय काढली म्हणे घरमा अवकवत जाईल माणूस म्हणे मी कसं काय सांगू त्याला जाय असं बोलू नका रे गो हो बाप्पा बोलू नका रे गो बोलू नका रे अरे खपिराय ना खपू द्या रे वैरा ना गंदा होऊ द्या रे भाऊ गुन्हे पाहिजे नका नांगोळ घाला रे 3 दिन 4 दिन 5 दिन वगैरे बाई म्हणे अवकवत जाईल माणूस म्हणे मी कसं काय सांगू त्याला जाय म्हणे बाई म्हणे या काळात बरं नाही ते बरेल कर मग अतिभूत जाईल म्हणे तू काय टेन्शन घेऊ नको याला आज बरोबर पहिले घालतो म्हणे आपण मग माणूसने बाईला सांग म्हणे पाय तू असा जाणार नाही आणि आपले तोंडे काय सांगा चालणार नाही का तू निघे जाय असं मग मला पद्धत मग करत तू फक्त म्हणा आहेत म्हणे काय किचन रूम गादी टाकी ठेव आणि गादी टाकाने का 2-5 मिनिटं मग तू नुसतं मांडा उपट म्हणे बाईने किचन रूम मस्त गादी टाकली नाही घडी घडी आणि बांधायला सांगा जोर मग बांधा उचलायला लागली बाई अहो पाहुणा जोडे बसेल खावाल ना पाहुणा जोडे ते उठीच नाही घ्या काठी लई घ्या काय गादीले सपासप मार गादीवर काठी मारे आणि बाई तताना कोपरा को काय ओ माय नकाना मी मरी जाऊ ना ओ माय नकाना मी मरी जाऊ ना पाहुणाने अंदाज दिकली ना आपल्यामुळे दांगडो घुसणार पाहुणा पै घ्या माणूस उन्हावर मध्ये कस म्हणे पाहुणा पै घ्या बाई म्हणे दे कसं डोकं म्हणे आपलं म्हणे काय जाय तुला खोटं मार पण पाहुणा पै घ्या म्हणे हा ना माई म्हणे तुम्ही खोटं मारा पण मी कसं खोटं करणं म्हणे पाहुणा सांगा वाटेल दुखीने सांगे मी कसं खोटं जायला नाटक कर म्हणे पाहुणा काय पाहुणा कसा पाहिजे पहिला दिन ना पाहुणा दुसरा दिन ना पै बर तिसरा दिन निघी जायला पाहिजे नाही बाबा सांगतात पत्नीला अतिथी देव भाऊ म्हणले काही कर स्वयंपाक लाव आणि पत्नी सुद्धा तेवढी समजदार होती बरं का तुम्हाला सांगतो माय हो काका बाबा तरुण भाऊ तुम्हाला सांगतो माणसाने कितीही वाजा वाजवला पण बायको शिवाय माणूसनी इज्जत नाही काय मत आहे तुम्हाला काय मत आहे तुम्ही तिथला काय अभावपणा करतात नाही काही दिवस येणार आता कुठे होय ना का कुसुम माल की राम करत ऐक रे आपका बायकोशिवाय शांत नाही हा तुम्ही तिथला काय वाजा वाजतच नाही बाई शिवाय माणूस शांत नाही बाई जर कधी समजदार आहे ना या भजनी मंडळाला महाराज मंडळीचं भेटी घ्या जीवो भजनी मंडळाला जर भेटी घ्यात ना गरमाचं वजन राहणार माणूस चोट नाही फोन करत आहे मग त्या महाराज भेटी घ्या कीर्तन लिहिल्याचे त्या चहा पाणी लिहिल्या बरं का
जाताच बाईने चहा तयार पाहिजे, पाणीना ग्लास हात मागे चहा दिदीने आणि वैष्णी बाईने विचारले ना महाराज काय नाश्ता बिष्टा बनवू का, त्या माणूसला 50 ठिकाणी नाव निघस. बरोबर आहे की नाही? चहा ठेवणारी नाही मान, पाणी पाजणारी हाई मान, नाश्ता बनाय देऊ का विचारणारी सुद्धा हाई माशी, पण नाव कोणा निघाय ना आपलं. जर कधी बाई समजदार राहिली तर आपली इज्जत वाढस. आमली चहा पाहिजे म्हणजे आम्ही 100 ठिकाणी नाव काढतात, पण एखादा दादाने जर चौक माहीत फोन करा नाही तर रवी किरण महाराज ते निंबा आभार त्या निंबाबाजी कोणत्या येशे समजून आणा त्या आता बहिणी म्हणलं बाबा चहा टी दे ना बाईंचा ताई फोन मा सांगू कोणता करत आलेला आहे ना तू आतो समजिले यांगर माखा पुंदा माते रे बाई समाजात असली की माणसाची इज्जत वाढते. बायको समजदार तर माणसाची इज्जत वाढते. काही काही ऐकत नाही मी विनोद मध्ये सांगत मला विनोद वजा करत जा तेव्हा चांगलं मटेरियल येत जा. एक माणूस 150 आणत होतो म्हणे तुला काही इज्जत सांगस म्हणे अख्खं गाव मला राम राम करस म्हणे देखा मी तुम्ही इज्जत वाढायला ना वाईट नाही 150 नव्हता ना बाई म्हणे मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही तो म्हणे मला छानपणाशी का नको पड गाव म्हणा ऐकस म्हणे परीक्षा देवानी का वय जाऊ दे म्हणे नेमका आमदारकीने निवड होती जीव आमदारकीने निवड होती हा प्रचार करायचा आमदारांना असं मस्त स्टेज बीज नाही का माईकर बोलायचा आमच्या आमदारांना निवडून द्या तुम्हाला घरकुल मंजूर करून देईल तुम्हाला सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवून देईल कोणाला विहीर नसेल तर विहीर मंजूर करून देईल पुरा वजन भाषण दिल्यांचा बाईने 10-12 वरीस पोरा होता त्यामध्ये जाईल बघ तू पप्पा करायले म्हणे तू पप्पा सांग मन मम्मी का पुरण वाटायला बोला हा जोरात भाषण दिल्यांचा तुम्हाला काय पाहिजे सगळी सुविधा उपलब्ध करून देईल गावात सगळं वातावरण चेंज करून टाकेल तुम्हाला मंदिर बांधून देईल पुऱ्या होणार म्हणे पप्पा म्हणे काय म्हणे मन म्हणे पुरण वाटायला बोलावं याही वया मग आमचा आले मन नाही पुरण वाटायला बोलावं म्हणे या काही सुधरे नाही ना या बिपी होईल अहो काय स्टेजवर ते उतरणं जाईल ना बाई घरात घुशी राहायचा ज्या लोकांचा बायकाने त्या चांगलं जपाय आणि लोकांचं कामच राहते चेटार देवाना ना शेकार बाकी काठी भरता बाहेर राहत जर गरीबांनी कोणा चांगलं होत नाही एखादा सांग जाऊ देणार नाही काय लढाय करणार मिठा राहणार नाही जो वडला त्याला सांग आपण तुम्ही कर जाऊ तुमले बोलता का मदन दाखवत म्हणजे उद्या बोलणार तरी उद्या आम्हाला डोळ्यात आणि काय उद्या बाकी बाईच मागे राहते दर्शन साधन बांधव बसले ना बाकीच्या बाया 4 महिन्याचा पण उलट मार देते आपण लटकायला पाहिजे बस स्वभाव त्याला औषध नाही का हो बाईने दाड्याला पोऱ्याले म्हणे तुम्ही बापले बोलाले पुरण वाटायला बोलावं म्हणजे माणूस घ्या म्हणे तुला आत्ताच आहे का मी एवढा लोकेच मग कीर्तन करायचं भाषण करायचं म्हणे तुम्हाला पुरण वाटायला बोलावं म्हणे हा मी सांगतो ना मीटर होती इज्जत वाढाव सुधी आणि मीटर होती इज्जत घटाव सुधी अरे पण ही काही राखी लोके तार माऊ भाषेत म्हणे बाई म्हणे पण तुमले मान्य आहे ना मनाशिवाय तुम्ही इज्जत नाही गोठा मान्यशी तू सांगशी तसं फक्त आधी इज्जत राखीले म्हणे अहो बाई बाहेर मी लोकेश म्हणे तुमले काय वाटतं मी मना माणूस पुरण वाटायला बोलावं का तसं काहीच नाही मना माणूस आमदारना प्रचार कराय ना आणि मना नवराना सभा इथला लोक कसे असेल मग तुमले खाली आकाश काय झाला ना तुम्हाला गोड तोंड करते मी पुरण वाटी केले मन माणूस सांगा पुरण वाटी दे राखली का विकली बाई समजदार असली ना बायको समजदार असली की सगळं जमतंय आणि ते बी सांगत बरं का थोडी गोटोर वादविवाद बी करू नये आणि मायना जर एका शब्दात बोलले तुम्ही समायलो आणि यात बोलले तुम्ही समायलो पांढर पांढर टोका असत घरमा थोडंफार 19-20 बसत पण समजदारी केली बरोबर आहे की असं कोणतं घर आहे बरं की ज्या घरमा काम करण्याची भाऊ असं कोणतं घर वरबोट करा आम्हा घरमा आम्ही लढाई करत नाही नवरा बायको वरबोट तरी काढावं सापडते बहिणी तुम्ही लबाड बोलून नका आणि म्हणलं बाजारची राग 2 परिवार समोरासमोर राहिला दोघं परिवारांच्या वागण्यामध्ये फरक होता इकडला परिवार दोन्ही नवरा बायको कायम हसत राहे आणि आता परिवार नवरा बायको रोज सकाळी संध्याकाळी लढाई करे ज्यांना घरमा दांगलो होता त्यांनी तथा घरले रोज तिथे तू काय वाटत अशी बायको घ्या मी हसत राहा बायको बी हसत राहा आणि आपलं कुठे चुकायला ना म्हणून बायको रोज दांगलो करच म्हणे माणसं एक दिवस त्या समोरला पावले बोलायला ना बाबा आहे म्हणे काय तू असं बायको सांगितलं काय वागच म्हणे तुम्ही बायको ती गरीब खुश राहतो तुम्ही गैरा खुश राहतो मी तर चांगला वागायला प्रयत्न करत तरी मन घरमा दांगलोच खुशच म्हणे तो म्हणे भाऊ तू घरमा तो दांगलो ना तो मन घरमा विषय म्हणे पण मी जगाने पद्धत बदलाय टाकेस म्हणे कस काय आमना घरमा जर लढाई होत ना म्हणे मन बायको राहता राहता लाट मोडी पेटस म्हणे
लागी घेते मी हसत नाही लागणार की मी हसत पण लहान लोक लहान नाही काय बसले सांगायचं तात्पर्य भांडणांशिवाय घर नाही पण समजदारी असणं गरजेचं आहे नाही का कोणीतरी समजदारी घेतली पाहिजे नायबाबांनी पत्नीला सांगितलं स्वयंपाक कर आणि या पाहुण्याला जीव घालूया आता ताट वगैरे तयार आहे आसन टाकलेलं बसायला पण जो अतिथी आलेला होता त्याचं येण्याचं कारण असं होतं की नाथबाबांना राग आला पाहिजे पण नाथबाबांना राग येत नाही आता नाथबाबांनी म्हणतं का पत्नीला स्वयंपाक लावायला लावला आता स्वयंपाक तयार आपल्या जेवणाला बसवतात जर मी असा घरी गेलो तर लोक म्हणतील तू तर मोठा की मध्ये विडा उचलला होता भयान मोठा की करता होते बतावा आवाज येतो होते आणि लोक बोलायला हे करतच का तुम्ही लोक काही थोडं 19-20 हो जाते बता मोठा क्या केलं रवी किरण महाराज गेले तू बोंब काही पडली नाही हा लोक बोलायला काय करतात नाही बाहेर जाऊन उत्तर काय द्यायचं लोकांना म्हणून त्या माणसाच्या लक्षात आलं काही पासेल असं काहीतरी करावं लागेल की नाथबाबांना राग आला पाहिजे आता नाथबाबा जेवणाला बसले तो अतिथी आलेला तो पण जेवणाला बसलेला आणि गिरजाई जीव वाढत होती गिरजाई जीव वाढत होती त्या पाहुण्याच्या लक्षात आलं की गिरजाईच्या आता पाठीवर जाऊन बसायचं म्हणजे नाथबाबांना राग येईल जेवण करता करता उठला गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला आता मला सांगा ना आपल्या पत्नीच्या पाठीवर कोणीतरी परका व्यक्ती जेवताना आपल्या बायकोले पाठवर बसणं कस काय वातावरण राहील घरात आपला जर पाहुणा होता आणि तो पाहुणा जेवणले बसेल जेवता जेवता उठणार आपली बायको पाठवर बसेल जातो कस काय वातावरण राहील तुम्हाला लग्न जायचे ना तुम्ही आता सासू सारखा दिकी राहणार मला असं वाटणार मी का मठवर कीर्तन करायला नको तुम्ही लगीन समजत होईल ना आपल्याकडे कोणीतरी अतिथी आलेला आणि अतिथी जेवणाला बसलाय आपल्या बायकोच्या पाठीवर तो बसतोय कसं वातावरण असेल प्रत्येकाच्या घराचं महाराज बायकोट पाठवर बसतात आपण एक हुकामा मुका करतो पण माझ्या नाथबाबांनी राग नाही केला पत्नीला सांगितलं गिरजे मोठ्या लेकरूच्या पाठीवर बसल्या ओढू देऊ नकोस नाही तर लागल म्हणले त्याला मराठी माय तर तेवढी शांत होती त्या मायला सांगितलं स्वामी बहिणी ओ काळजी करू नका लहान लहान लेकर वागवायची सवय आहे म्हणजे मला किती विचार गोड होते किती शांती होते नाथबाबा शांत होते ना त्याच्या मागे पत्नीचा सुद्धा तेवढा सपोर्ट होता म्हणून नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाला ऐका आणि ती शांती ब्रह्मनाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवनाला सांगताय जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर पर्याय संतांच्या पैलोटांना घालावं लागेल पण संतांच्या पैलोटांना घालायचं पण संत भेटणं एवढं सोपं आहे का आणि जर का माझ्यासारख्या पांढऱ्या कपड्यांमध्ये राहणाऱ्याला जर तुम्ही संत म्हणत असताल तर साफ चुकीचा कारण पांढऱ्या कपड्यांमध्ये राहणारे सगळे संत असतील अजिबात काही दिसायला असतात दिसायला दिसतात पण ते ओरिजिनल नसतात बरोबर आहे ना काही दिसतात मला वाटतं आमचे संत गोड सांगतात हो एका ठिकाणी ना तुकोबाने सांगतात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले झाले तुळशीदासजी अजून मला वाटतं 9 प्रकार सांगतात त्याच्यातला एक प्रकार आहे बगडा दिसायला कसा दिसतो पांढरा शुभ्र दिसतो बगडा कसा असतो पांढरा शुभ्र दिसतो पण तो उभा सुद्धा पाण्यामध्ये राहतो तेव्हा एका पायावर उभा राहतो एक पाय वरती करून बरोबर आहे ना माया एका पायावर उभा राहतो पण त्या पाण्यात ते कीटक असतात ना ते मासे असतात ना त्यांना असं वाटतं की एका पायावर उभा आहे म्हणजे नक्कीच मोठा संत हरिद्वारचा साधू असेल कारण दिसायला पांढरा शुभ्र आहे ना ते कीटक ते मासे शांतता येणार आहे मला प्रत्येक कीर्तन सांगा पाहिजे काका या बहिणीचे सांगा बहिणी म्हणजे असले ना दाखल पण त्या कीर्तन मला यायचं कीर्तन बोलून याच गळते मी शिकायला अशी तुम्हाला मग त्या खेळशे बरं ते पुढे तुम्ही जसं वयन लावशात तसंच वयन लागेल याच ना हातमा टीव्ही नाही मग कमी द्यायचा तुम्ही आज काय मी काही नवीन नाही आले नाही का म्हणत का होई जायचे चौथे कीर्तनचे म्हणल्यावर येतलाच मी इकडे आज ना कीर्तन कर म्हणशील आज उद्या ऐकू नका तुम्हाला भाऊ तुम्हाला पोऱ्या समजीश नाही ऐका याच ना हातमा रिमोट दी देतच ना याच गंदी सवय पडी चालली ते त्याचे सिरियल पटली ते बरं नाही ते बटन दाबून चॅनल बदलाय टाकत असते आणि ते मधमा जाहिराती गंद्या पडत जाहिराती तर कसं त्या टीव्हीवर पायपडीशने माफी मागीन बोलवाय ना तुमले तर उघड्या नागड्या जाहिराती दखान सवय पडत असं त्यासले त्यासले असा टाकत होते गोवा पडतात मी त्यांना चिकन लागला
सवय गंदी पुढे घेऊन त्याची गंधाच्या तेवढा काय कोणीतरी शाना माणूस बसत कान पडत जोड तुम्ही गावात तरी काय ना आता तसं बी जायचं पहिले जर थोडेच ना थोडा बी चुकात ना मायबाप शाळामध्ये सांगित गुरुजी या चांगला कंटाळत जा बरं का दोनच्या कानपड्यामध्ये वांधाने आज सांगित मायबाप आता पुढे करतात ना मम्मी ती टीचर ना रागवत होती माय लगेच जाईन घरी का बोलतात तुम्ही माझ्या पोराला तसा तसा माहितला आरवार घेत नाही या तिथून संध्याकाळ नाही ना संध्याकाळी नाही म्हणा का नाही हात पाय विठ्ठल घ्या ना डोकं दुखी राहा ना खिचडी टाकली आई ना पण तू खिचडी बंद करली हो म्हणची दोन काटे आधी आधी काढा बाच शेगाव जाय माहिती आणि खिचडी टाक देऊ का काय त्या पोरले कसं काय हे कसले आते पण गयामा माळा झाला बहिणीसवा तुम्ही बी गयामा माळा झाला कीर्तन मग बट फुटच माहिती ना महाराज ना महाराज का लहान सांगा तेच फुटत नाही आम्ही सांगून मी तुम्ही ते पुढे ते सोडत नाही बगडा दिसायला पांढरा शुभ्रा एका पायावर उभा राहतो आपल्याला वाटतं एका पायावर ज्या अर्थी उभा म्हणजे मोठा हरिपाचा साधू असेल हा वृंदावनचा कोणी साधू असेल ते कीटकाच्या पांढऱ्या शुभ्र बगड्यावर विश्वास करतात हा आपलं नुकसान करणार नाही आणि त्या बगड्याच्या अवतीभोवती ते चरायला लागतात ते कीटक मासे आणि मग बगडा संधी साधस जो उचलेल पायवर राहणार तो बरोबर मासा डोकावरती देस आणि टाईमवर काही नको दिसायला पांढरा शुभ्रा पण नीतीबद्दल चांगली नाही म्हणून त्याला साधू म्हणायचं का अजिबात नाही त्याला संत म्हणायचं का अजिबात नाही गोड प्रमाण घेतलं शिकव त्याला संत म्हणायचं का भगवे कपडे घातले म्हणून साधू म्हणायचं का हा साधू कोणाला म्हणावं खरा साधू आहे ना साधू कोणाला पोहोचणं एवढं सोपं नाही या साधूचे एवढे नियम असतात का साधूने जर चित्रातली बाई बघितली तरी सुद्धा त्याची आतापर्यंत केलेलं पुण्य आतापर्यंत केलेलं तप सगळं यायला जातं जर त्याने चित्रातली बाई बघून जरी त्याच्या मनात वासना निर्माण झाली तरी सुद्धा कारण शास्त्र असं म्हणतं चित्रेची देखोनी कामिना काम उपजे जयाची आमना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा शास्त्र असं म्हणतं साधूच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे चित्रातली बाई बघून सुद्धा निर्माण नाही झाली पाहिजे मग समोर जर बाई बघितल्याच्या नंतर वासना निर्माण होत असेल तर त्याला खरा साधू तरी कसं म्हणावं अजून सांगू का आमच्या तुकोबारायांचं प्रमाण आहे ऐसे करते झाले बंधू कर्म करून म्हणते सर्वंगा लावून यारा डोळे झाकून करते बाबी यांना साधू म्हणायचं का अजिबात नाही यांना साधू म्हणताच येणार नाही पण खरा साधू जर भेटला तर भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ पण लागत नाही पण खरा साधू भेटणं एवढं सोपं नाही मग किती अवघड आहे खरा साधू